खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला जातोय। ठाकरेंनी फुटलेल्या खासदारांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। फुटलेल्या खासदारांच्या जिल्ह्यातील जिल्हा प्रमुखांची ते बैठक घेतील। धाराशिव लोकसभा मतदारसंघाची उद्या बैठक होईल। धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। याच संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, कस्तुरी, नक्कीच शिंदेंच्या शिवसेनेने 6 खासदार फोडून जे मिशन टायगर केले त्यानंतर जे आहे ते आता उद्धव ठाकरेंकडून हे सगळं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। जे 6 खासदार आहेत, धाराशिव, यवतमाळ, हिंगोली, परभणी, या सगळे जे खासदार फुटलेले आहेत त्या सगळ्या खासदारांच्या जिल्ह्यातील जिल्हा संपर्क प्रमुखांची जी बैठक आहे ती महत्त्वाची बैठक उद्या उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली आहे। उद्धव ठाकरे या सर्वांशी व्यक्तिगत चर्चा करणार आहेत आणि मोठा मनस्ताप जो आहे तो सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। तो मनस्तापामध्ये आता त्याचं रूपांतर ज्या पद्धतीने काल संजय राऊत यांनी सांगितलं की आता आमचं मिशन फोडून काढा सुरू होईल, त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांना आता उद्या उद्धव ठाकरे काय आदेश देणार, काय महत्त्वाच्या सूचना करणार आणि कशा पद्धतीने पक्ष पुन्हा उभा करण्याचे प्रयत्न करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आजच जे आहे ते सगळ्या जिल्हा प्रमुखांना निरोप पाठवण्यात आलाय। त्या मतदारसंघातील आमदार आणि प्रमुख पदाधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि उद्धव ठाकरे यांना या सगळ्या प्रकरणाची माहिती देतील। उद्धव ठाकरे सुद्धा पुढील काळात पक्ष कशा पद्धतीने बांधायचा आणि डॅमेज कंट्रोल झालेला आहे, कंट्रोल करण्यासाठी जे काही पोकळी निर्माण झाली ते भरून काढण्याचा प्रयत्न आता शिवसेनेकडून सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद बालाजी दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।